हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तर चला आता मी करतो ब्लॉग सुरुवात. तर चला गाईज, आता मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो. चला आता साईड मध्ये व्हा. आता काय म्हणून लागली आता सांग तू. तर आता आम्ही वैसू जवळ आलो. ए पोरा, अर्धा कोणा झोपू तू. हा काय म्हणून लागली सांग आता लवकर. कुठे काय म्हणायली? तुम्हाला म्हणून लागली काहीतरी धमकी मार लागली ना आता. हा काय धमकी मारायला लागली? सकाळपासून सांगायला लागले मी, हात दुखायला लागलाय. अरे याच म्हणायला लागली का तू? हे तू धमकी मारायला लागली का? हेच तुला हात तर मग तुला दवाखान्यात चाल म्हणायला लागलो ना, की दवाखान्यात चाल, नाही तर मग चाल ना दवाखान्यात. हो ना, खरंच ना, त्याच्यामध्ये काय आहे? दवाखान्यात यायचं पण घरात काम नाही करू द्यायचं. तेव्हा हाता आराम पडत असतो. तर मग काय नाही, चकू कर ना काम. मी तुला कुठं म्हणायला लागलो तूच काम कर म्हणून? ते मी करू लागायचं लेकरायचं. अरे हे कोणचं असं असतंय? असं असतंय का मला कामाला नाही जायचं का? तुला मला घरात काम करायचं, तुला काय मजा यायला लागली यार? मला हे नाही समजायला लागलं की तुम्ही करा. पोरगी करायला लागली, तुला म्हणायला लागलं पोरगी करा म्हणून. मग करायचं काय मान आहे का घरातलं काम? मग तू म्हणणं काय हे सांग मला. मग दुखायला लागलं तर करू लागायचं. अरे मग पोरगी करणार आहे ना. मग दुखायला लागलं मग तर मग पोरगी करणार आहे ना, तुला दवाखान्यात घेऊन जातो बरोबर आहे. पोरगी काम करेन घरातलं. मग तू म्हणते तुम्ही करा, मी कामाला नाही जायचं मला. जा ना मग, कोण नाही म्हणते तुम्हाला, कामाला जात राहा ना. हा मग असं मग येतात. मग तू म्हणायला लागले तुम्ही करा घरातलं काम. हे असं नाही आवडत मला. कसं आवडतंय मग? पोरगी आहे ना काम करायला. नाही तुम्हाला म्हणायच लागली मी करू हा लागायचं. मग तू म्हणली ना दोनदा आता. मरणाची तळपायाची आग होती माई, चप्पल घरात वापरून जळते. तरी जळतेत का? मग ते पायाच सांगून दे. पाय बी जळतेत म्हणा, घरात आग होती पायाची, बरोबर आहे. मग काय छकू चहा ना घ्यायची का? नाही यायचं, नाही तर असतं यायचं. नाही ना, चहा घेते ना, ते चहा घेते. संध्याकाळी म्हणती मला 5 वाजले म्हणजे चहाची तलब येते. अरे पोरा, काय करू नको ना तू त्याच्या हात काढ्या. राहू दे ना. हा काय करतो बरोबर मग? काय हरसू, कसा आहे तू? काय बोलायला लागले रे? हा मी म्हणलं होते हेडत घे भैयाला. हा म्हणून का? मग काय असं बोलायला केलं लागले? म्हणून का त्याला असं केलं हरसून घे म्हणून. काय केलं तर? कूलरवर काय आहे तुम्हाला तिथं रेल घ्यायला? मोडायचंय का कूलर? अरे तू काहून मला तू माझ्या मागे लागते यार जेव्हा पाहिलं तेव्हा. मी आता इथं तू मला बक करायला लागली म्हणून मी इकडे आलो ना. नाही म्हणलं काय रेल घ्यायचा? एवढी गरीब काय आहे का तुम्ही? गरीब काय नाही का? मी काय मी तुझ्या संग भांडण करायला लागलो, तू काय असं करायला लागली माझ्यासोबत भांडण? तेव्हा सरळ चालता म्हणते काय? भांडणं केलं अरे सरळ माणूस चालायला लागला त्याला सरळ चालू द्यावा ना. सरळच चालू द्यायला लागलो ना. मग ते कूलर तोडायचंय का? कूलर तोडून तर मीच घेऊन येईल ना. कूलर तुटणार आहे का? मीच घेऊन येईन आणि तूच घेऊन येईन. मग हे काय कूलर तुटणार आहे का? असं हे राहिल्याने मी असं त्याच्यावर मग मी काय वजन त्याच्यावर उभं राहिलो मी. हसायला लागली, पुन्हा हसत राहते तर. हा बाजूला व्हायचं ना. मान पण दुखायला लागली मै त्या आता इकडे हातामुळं. कशाला आली तू? अरे बाजूला व्हा. काऊन काऊन बाजूला? काहून बाजूला व्हा? तर रेलच द्यायला लागले. अरे वजन नाही दिलं ना वैसू, समज जाय ना तू. हा तू मला समजशील का बरं? तुम्हाला समजत नाही का? मी मग माणसानं समजलं ना, माणसानं नवऱ्याला जरुरी आहे समजणं. काय जेवढं बोलायचं तेवढंच बोला. अरे याच्यात गलत काय? मी खरं बोलायला लागलो ना, खरं सांगायला लागलो ना. मग नवरा बायकोचा रिश्ता म्हणजे हे लय रिश्ता लय मस्त असते. बस पण कळला तर नाही कळल्यावर मग काय? अरे तुला किती सांगितलं, समजून गोष्ट सांगितलं तरी तुझ्या दिमागात येत नाही. हा तुमच्या येते का? मग येतेच ना. हा काय आता काय तू काही सांग बरं, मी ऐकतो का नाही तर.
हा जा जेवण बनवा. तर काय जा, तू जेवण बनवा जेवण. हे हे तू म्हणाला हे तुम्हाला कळत नाही आणि हे सांगायला लागले का मला जेवण बनवा. मस्त पैकी भाजी बनवा आज लगे. हा मस्त भाजी बनवा. अंड्याचा घोटाळा बनवा. बरेच दिवस अरे झाले. हाय ते तू म्हणायला लागली काम तू घरातलंच काम सांगायचं तुला काय मजा येते मला. मला तुम्हाला बेजार करायला खूप मजा येते ग. कमालची गोष्ट आहे ती मला बेजार करायला तुला मजा येते का असे माणूस कामावर जो माणूस काम करतो ना त्याला बेजार नाही करू त्याला त्या माणसालाच माहित राहते काम धंदा कसा करावा कसा काय करावा. तुम्हाला जेवढं काम आहे तेवढंच मला घरातलं हा मला डॉक्टरनं सांगलंय हाताशी नस दाबती तुमची कामाला तर किती हात सुचते उजवा असं मानाने इकडं तिकडं पाहताय ना मला. अशी आहेत तुम्ही. तर मान्य करतो ना मी मान्य नाही करत का की मला काम आहे तेवढं तुला काम आहे मान्य करतो या गोष्टी हे नाही म्हणतो का मी फुकट पगारी आहे घरात. अरे तुला फुकट पगार काय जेवढी पगार येते तेवढी तर तुझ्या हातात देतो मी तुला फुकट पगार आहे का काय पडते माझ्या हातात. मग लाईट बिल द्या हे द्या ते आपण द्या. ते आता मग ते सगळं करावंच लागते ना हार कोणाला करावं लागते ना व्यवहार कशाला म्हणतात तर व्यवहार चांगला माणसाने ठेवा माणसाला कसं आहे मला आवडतं व्यवहार चांगला ठेवणं भले आपल्याला 1 रुपया राहावं का नाही राहावं पण बाहेरचा व्यवहार चांगलाच राहायला पाहिजे. पाकिट मनी द्यायचे ना मला. हा मनी द्यायचे मला मनी. कमालची गोष्ट आहे ती बाबा मी तर तुला किती समजावून सांगतो तरी तुझ्या दिमागात गोष्टी येत नाही का रे? नाही येत. की मी तुला काय म्हणायला लागलो की हे व्यवहार कसे असते व्यवहार माहिती आहे आधीच तुला? हात दुखायला लागलाय ना हातावर बसायला लागलेत मला यावर अरे शिकायला हातावर लागलेत. नाही बसलो रे बाबा हातावर बसलो की आम्ही यावर शिकवायला निघलेत मला. अरे व्यवहार मी चांगलंच सांगायला लागलो ना तुला बाहेरचे व्यवहार जे असले का नाही ते पैशाचे हा हे कोणाचे बी टायमावर माणसानं द्यायला पाहिजे. आणि तुम्ही कधी घेता तरी का उसने कोणा उसने नाही पण आता हे पाण्यावाल्याचे हे लाईट बिल हे लाईट बिल तर समजा टायमावर देणंच लागते नाही दिलं तर ते ह्या बारच्यांना बिल येणार आहे आता. हा बिल हा मग हे देणं लागते का नाही टायमावर मग कसं म्हणायला लागली तू आता मला गाऊन घ्यायचे लेकरायला पण नाईट ड्रेस घ्यायचे दोन्ही लेकरायला. हा मग नाही म्हणायला लागलो का मी आता घेणं लागन. हा मग सगळं पान लागतंय का नाही मग कसं म्हणते तू पहा ना मग आमच्याकडे घ्या ना. मला बोलायचा फर्ज तू का आहे माहिती आहे का बोट खाली बोट खाली अरे बोल खाली रे यार थांब ना बाबा मी तुला काय सांगायला लागलो ते पहिल्यांदा शिकतंय मला बोलायचा फर्ज तू का माहिती आहे का की मी काही काम धंदा नाही केला आणि तुला 1 रुपया नाही दिला तेव्हा तू मला बोलू शकते तेव्हा मग गुन्हा गुन्हा तुमचा हे गुन्हा फिरायला नाही नेत कधी. अरे हाय हा? कधी तुम्हाला जर म्हणलं चला रविवारी तर तुम्ही कधीच माणसाला येणार नाहीत. गावाकडे जायचं असलं तेवढं बाहेर निघायचं शॉपिंग करायला दिवाळीच्या टायमाला 12 महिन्याच्या 12 महिन्याला काही द्यायला निघायचं आणि मग कुठंच सोबत येत नाहीत तुम्ही. अरे काय बाबा तुला कसं सांगू रे तुला समजतंय का नाही तुला हेच तर म्हणायला लागलो की नवऱ्याला माणसानं समजून घ्यायला पाहिजे जर माझा टाइम आहे का मी टाइम तुला काढा म्हणतो तू फिरायला नको जाऊ लेकराला टाइम काढा टाइम तुम्हाला समजत असेल ना टाइम म्हणजे काय. आता मी आपल्याला लेकरं नव्हते तेव्हा तुला फिरायला नेलं का नाही मी कुठं 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 नेलं सगळीकडे तू म्हणत होती इकडे न्या तिकडे न्या कुठं कुठं दर्याच्या किनारा दर्या नाही तुला फिरायला नेलं म्या कधी. अरे कधी काय तू विसरून जाती माणसानं खोटं नाही बोलू कधी माणसानं खरंच बोला किमला नेले मला ते मी आणि अंबाजी माता नेलत आणि ते गुरुकुल 3 ठिकाणी आणि तिकडे गेलतो आपण त्या महादेवाला कोण्या गलकेश्वर महादेव हा तिकडं मग आणि चौपाटीत नेता. हा हम्म? हा पुन्हा ते काय म्हणते त्याला काय म्हणते त्याला पाणी संग्रहालय हा तिथं तिथं तर हाल सुद्धा आणा होता तवा नेलंय मला तुम्ही लस काण्यात राज आहे आपण तवा हा, तर कितीदा गेलो आपण तिथं तिथं लई यश गेलं पण आता सांगा मला आता एवढा लेकर झाल्यावर कधी गेले मी. तर मग आता लेकरं झाले ना तर तू लेकराला बी घेऊन जाऊ शकते ना सोबत मग आता जायचंय आपल्याला रविवारी पाणी संग्रहालय. या रविवारी जायचं का हा बरं काय हरकत नाही नेईन मग काही तर हो नका म्हण जाऊ. नाही नेईन बस मग काही काय नाही आणि काम असलं मला मग काम असलं तर मग काय लगे 12 वाजणार आहे का संध्याकाळ. बरं नेईन रे बाय जाऊ दे डोकं नको खाऊ चालेल तू कधी समजणारच नाही मला जिंदगी
तर त्याच्या पुढं सांगून काहीच फायदा नाही. बाय गाईस. तर बाय गाईज, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.